चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण गव्हाचे धिरडे करत असल्यामुळे आपल्याला हवं गव्हाचं पीठ। तर रोज आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे। इथं काही वेगळं असं पीठ घेतलेलं नाही। तर इथं 1 कप गव्हाचं पीठ आणि 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर मोठा रवा असेल ना तर तो एकदा मिक्सरला फिरून घ्या तर तो बारीक होईल। तर इथं एका बाउलमध्ये घेतलेला आपण गव्हाचं पीठ आणि रवा आपल्याला नेहमी चाळूनच घ्यायचा आहे। कधी कधी रव्यामध्ये किडे असतात आणि गव्हाच्या पिठामध्ये ना कधी कधी अखंडच गहू असतो, त्याच्यामुळे शक्यतो करून चाळूनच घ्यायचं आहे। नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर करायचं आहे। तर हे बॅटर करण्यासाठी लागेल तसं पाणी घालायचं आहे। तर तुम्हाला सांगते एकूण मला 2.5 कप इतकं पाणी लागलेलं आहे, कारण गव्हाचं पीठ हे खूप चिकट असतं, त्याच्या गाठी होतात, तर आपल्याला पाणी सुद्धा भरपूर लागतं। तर बघा इथे थोडं थोडं करून इथे मी 2.5 कप एकूण पाणी वापरलेलं आहे। आता झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवूयात, म्हणजे ह्याच्यात जो रवा वापरला आहे तो फुलेल। तर बघा आता तोपर्यंत इथं आपल्याला भाज्या चिरून घ्यायच्या आहेत। तर इथं बघा काय काय घेतलेलं आहे मी। टॅमॅटो, कांदा आणि 1 गाजर खिसून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये आणखीन जास्तीच्या भाज्या वापरू शकता। आता ह्या भाज्या आपण थोड्याशा फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवली, 1 पळी तेल घातलं, अर्धा चमच जिरे, अर्धा चमच मोहरी घातले, ते छान फुलले। मग आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। 1 कांदा मध्यम आकाराचा होता, तो बारीक चिरून घेतलाय। कांदा आपल्याला थोडासा नरम करायचा आहे, जास्तीचा लालसर होईपर्यंत इथं परतत बसायचा नाही। मग 2 बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या त्या घातलेल्या आहेत। तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, कमी जास्त। थोडेसे चिली फ्लेक्स घातला तरी चालेल किंवा लाल तिखट वापरलात तरी सुद्धा चालेल। लहान मुलं तिखट कितपत खातात हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता गव्हाचा पदार्थ करत असल्यामुळे तो पचायला थोडासा जड असतो, मग त्याच्यामुळे पाव चमच आपल्याला हिंग घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे, जेणेकरून धिरड्यांना ना कलर छान येतो। मग आपला कांदा नरम झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं टॅमॅटो। तर 1 टॅमॅटो बारीक चिरलेला होता, तो घालून घेतला। नंतर 1 गाजर ह्याच्यावरचं सालं काढून ना तो किसून घेतला होता, तो घातला। आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, ह्याच्यामध्ये कोबी घालू शकता, सिमला मिरची घालू शकता। वरून थोडंसंच पाव चमचला कमी इतकं मीठ घालून छान असं मिक्स करायचं आहे। आपल्याला काही इथं भाज्या वगैरे शिजवायचं नाही। आता आपण गॅस बंद करणार आहोत। आपल्या भाज्या छान फ्राय अशा झालेल्या आहेत। तोपर्यंत बघा बॅटर सुद्धा आपले छान असं भिजलेलं आहे। जवळजवळ 10 ते 15 मिनिटं आपलं हे बॅटर भिजत ठेवायचं, म्हणजेच की ह्याच्यामधला रवा छान फुलला जातो। तर हे बॅटर बघा आणखीन थोडंसं घट्ट वाटतंय, म्हणून ह्याच्यामध्ये साधारण 2 चमच इतकं पुन्हा पाणी घातलं आणि मिक्स केलेलं आहे। आता आपण भाजी जी करून ठेवली होती, ज्या भाज्या फ्राय करून ठेवल्या होत्या, त्या भाज्या आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, थोडंसंच मीठ पुन्हा आपण घालणार आहोत। अगोदर आपण भाजीमध्ये सुद्धा घातलं होतं, त्यामुळे ही सुद्धा काळजी घ्यायची आहे। आता छान असं आपण मिक्स करणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता किंवा 2 चमचे ज्वारीचं पीठ घातलात तरी सुद्धा हे धिरडे छान कुरकुरीत मस्त चवदार असे होतात। तर बघा बॅटर ह्या पद्धतीत झालेलं आहे। आपलं बॅटर असंच हवं। तर तुम्ही केलेलं बॅटर हे जरा घट्ट असेल तर धिरड्यांना जाळी येणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पातळसर असं बॅटर करून घ्यायचं आहे। आता गॅस चालू करून आपल्याला तवा ठेवायचा आहे। तर तुमच्याकडे नॉनस्टिकचा कुठलाही तवा असेल किंवा पॅन असेल तो ठेवला तरी सुद्धा चालेल। तर इथं मी पॅनच ठेवलेला आहे आणि त्याला तेल लावायचं आहे। तर पारंपरिक पद्धतीत बघा कांद्याने अशा प्रकारे तेल लावायचे, जेणेकरून कांद्याला थोडासा चिकट एक वेगळा वास असतो, रस असतो, त्याच्यामुळे आपले हे धिरडे ना सहज निघले जातात, चिटकून बसत नाहीत। ही पारंपरिक पद्धत आहे, म्हणजे पूर्वीची आपली आजी आई वगैरे बघा कांद्यानेच तेल लावायचे, त्याच्यामुळे कांद्यानेच तेल लावायचं आहे आणि मग आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे। तर बघा तुम्ही याला जितके मोठे धिरडे हवेत किंवा छोटे हवेत त्या आकाराचे तुम्ही करू शकता। तर इथं तर मी जास्तीचे मोठे केले नाहीत, छोटे छोटेच केलेत। पळीने आपल्याला अशा प्रकारे धिरडे घालायचे आहेत, कडेने आपल्याला तेल सोडायचं आहे आणि वरलं जर बॅटर आहे ते सुकल्यासारखं वाटलं की मग आपल्याला साईड चेंज करून घ्यायचे आहे। पण धिरडे करत असताना आपल्याला पूर्ण स्लो गॅसवरतीच करायचे आहेत आणि दोन्ही बाजू थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत, कारण हा थोडासा गव्हाचा पदार्थ असल्यामुळे पुन्हा आपल्याला दुसरे धिरडे करण्यासाठी कांद्यानेच तेल लावायचं आहे आणि बघा अशा प्रकारे बॅटर आपल्याला पसरून घ्यायचं आहे। असे धिरडे एकदम पौष्टिक असे असतात, एकदम पोटभर असा नाश्ता होतो। आता हल्ली काय होतं माहिती आहे का, नवनवीन बाजारामध्ये पदार्थ यायला लागलेत, पण ते आपल्या शरीरासाठी घातक असतात, तरी सुद्धा मुलांच्या हट्टासाठी आपण देतो, पण त्याच्यापासून हानी होण्याची शक्यता असते आणि हे पारंपरिक पदार्थ कुठेतरी विसरत चाललेले आहोत। तर असं न करता मुलांसाठी तुम्ही घरी असे पारंपरिक पदार्थ बनवून देत चला, जेणेकरून ते त्यांच्या हेल्थसाठी चांगलं असेल। सगळे धिरडे इथं मी करून घेतलेले आहेत। तर ही धिरडे बघा एकदम मऊसूत जाळीदार असे झालेले आहेत। तुम्ही हे धिरडे एखाद्या खोबऱ्याच्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता, एकदम चविष्ट असे लागतात। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। बऱ्याच आजारांवर गुणधर्म असलेला अतिशय पौष्टिक असा हा पाला
वापरून आज आपण चवदार कमीत कमी साहित्यात धपाटे करणार आहोत। तुम्हाला इथे धपाटे बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल, इतके हे चवदार होतात। चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा पाला तर तुम्ही बघितलाच असेल शेतामाळात किंवा रस्त्याच्या कडेला। मी पाला म्हणते, पण कशाचा पाला हे तुम्हाला समजलं असेलच। तर हा पाला आहे शेवग्याचा पाला, म्हणजे आपण मोठी शेंग जी असते शेवग्याची ती खातो, तिचाच हा पाला आहे। त्याचे बरेच असे फायदे आहेत, तर काही जणांना ह्याचे फायदे माहीत नसतील। शेवग्याच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जस्त, प्रथिने असे भरपूर प्रमाणात असतात। शरीरातील रक्ताची पातळी कंट्रोलमध्ये आणण्याचं काम करतं, वजन कमी होण्यास मदत होते, मेंदूच्या आरोग्यासाठी नेहमी चांगलंच असे ह्या शेवग्याच्या पाल्याचे फायदे आहेत। आता सांगावे तितके कमीच आहेत फायदे। आता इथं काही जणांना फायदे माहीत नसतील म्हणून थोडक्यात मी माहिती सांगितली, पण आता आपल्याला रेसिपीकडे वळायला हवं। तर बघा, इथं मी शेवग्याचा पाला घेतलेला आहे, तुम्हाला हा सहज कुठेही मिळून जाईल। त्याची फक्त आपल्याला पालं घ्यायचे आहेत। बघा, इथं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे। आता इथं मी 1 वाटी भरून इतका पाला घेणार आहे आणि घेतलेला पाला हा स्वच्छ धुवून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने फक्त पाला घेतलेला आहे। पाला आपल्याला चिरून किंवा कट करून घ्यायचा नाही, आपण हा पाला हाय असा वापरणार आहोत। आता घेतलेला पाला आपण बाजूला ठेवूयात आणि एक छोटंसं वाटण करूयात। त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय। मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 इतके हिरव्या मिरच्या, अर्धा चमच जिरे घातलेले आहेत आणि अर्धा चमचला थोडासा कमी इतका ओवा घातलेला आहे। मिक्सरला भरड असं वाटून घेतलेलं आहे, पण इथं मी आलं घालायला विसरले होते म्हणून आता आलं घालत आहे। 1 इंच इतकं आलं घालून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालता इथं आपण हे वाटण करून घेतलेलं आहे। केलेलं वाटण आता आपण बाजूला ठेवूयात। भाजणी न करता आपण धपाटे करत आहोत, तर त्यासाठी कुठली पिठं घ्यायची ते बघा। तर इथे एक भांडं घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा कप इतकं ज्वारीचं पीठ, अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ, अर्धा कप इतकं बेसनचं पीठ आणि पाव कप इतकं बाजरीचं पीठ घातलेलं आहे। तुमच्याकडे ह्याच्यातलं कुठलंही एखादं पीठ नसेल ते नाही घातलं तरी सुद्धा चालेल, किंवा नाचणीचं पीठ असेल ते घातलं तरी सुद्धा चालेल। आता बघा, आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेलं वाटण होतं का नाही ते घालून घ्यायचं आहे। मग याच्यामध्ये घालायचं 1 पाव चमच इतकी हळद, अर्धा चमच इतके धणे, अर्धा चमच इतकं लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतक्या, 1 चमचभर तीळ, नंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। आणि बघा, जी शेवग्याची पालं होती का नाही ती स्वच्छ अशी धुवून या चाळणीमध्ये पाणी निथळत ठेवली होती, ती पानं आपल्याला सगळी ह्याच्यामध्ये घालायची आहे। आता आपण तेल घालूयात। तर तेलाच्या किटलीमध्ये पळी असते का नाही ती 1 पळी इतकी घातलेली आहे। जर पोहे खायच्या चमच्याने तेल घालत असेल तर 5 ते 6 चमचे इतकं तेल घाला। आता आपण सुरुवातीला हे सुके जिन्नस सगळे असे मिक्स करून घेणार आहोत। एकदम सुरुवातीला पाणी घालायची घाई करायची नाही। हे सगळे जिन्नस छान असे मिक्स झाले की मग आपल्याला थोडं पाणी घालून ह्याच्यामध्ये छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्ट नाही असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथं बघा, मिक्सरच्याच भांड्यामध्ये आपलं वाटण केलं होतं का नाही त्याच्यामध्ये थोडंसं वाटण चिटकलेलं होतं, मग त्याच्यामध्येच पाणी घालून इथं पीठ मळत आहे। तर तुम्हाला एकूण सांगतेच पाणी आपल्याला किती लागलेलं आहे पीठ मळण्यासाठी। तर इथं मी धपाटे करत आहे, मग धपाट्यामध्ये शक्यतो करून कांदा जात नाही। थालीपीठ म्हणलं की ह्याच्यामध्ये बारीक चिरू कांदा घालायचा, मग ह्याला तुम्ही थालीपीठ म्हणू शकता। तर तुम्हाला जर इथं कांदा आवडत असेल ह्या थालीपीठमध्ये किंवा धपाट्यामध्ये तर तुम्ही बारीक चिरून अर्धी वाटी कांदा घालू शकता। इथं एकूण एवढं पीठ मळण्यासाठी मला अर्धा कप इतकंच पाणी लागलेलं आहे। बघा, छान असं आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे। आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आपण 5 मिनिटं भिजत ठेवूयात। ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त पीठ भिजत ठेवायचं नाही, नाहीतर पीठ आपलं पातळसर होतं। आता धपाटे कसे करायचे बघा, इथं पोलीपाट घेतलाय, त्याच्यावरती इथं रुमाल घ्यायचा आहे आपल्याला। रुमाल हा कॉटनचाच घ्यायचा आहे। रुमाल भिजवून घ्यायचा आहे, त्याच्यावरती पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण जे थालीपीठचं किंवा धपाट्याचं पीठ मळलं का नाही त्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे। पुन्हा पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि बघा, ह्याचा गोळा करून अशा प्रकारे आपल्याला हे धपाटे थापून घ्यायचं आहे। हात ओला करून घ्यायचा, म्हणजे हे पीठ आहे का नाही आपल्या हाताला चिटकत नाही आणि पुढे सुद्धा सरकलं जातं। आता तुम्हाला कितपत मोठा हा धपाटा हवाय, छोटा किंवा मोठ्या आकाराचा, तितपत तुम्ही गोळा घेऊन थापू शकता। तर इथं मी जास्त मोठा नाही आणि जास्त छोटा नाही अशा प्रमाणात हा धपाटा करून घेतलेला आहे। तर तसं बघायला गेलं तर पूर्वी जे आजी करायची ना ते असंच कांदा न घालता धपाटे करायचे, ते अगदी चवदार लागतात। थालीपीठ थापण्यासाठी जास्त सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही, पचक असं होतं। तर थोडासाच हात ओलसर करायचा आहे आणि धपाटा थापून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला इथं होलं करून घ्यायचे आहेत, म्हणजे धपाटा हा आपला छान असा भाजला जातो। ह्याच्यावरून आपल्याला तीळ लावायचे, जरा तीळ मी जास्तच लावते, म्हणजे धपाटा हा आपला अगदी चवदार छान असा बनला जातो। आता इथे आपला तयार तर धपाटा झालेलाच आहे। तर बघा, रुमाल आपल्याला अशा प्रकारे उचलायचा आहे आणि तव्यामध्ये पालता करायचा रुमाल, म्हणजे आपला सहजपणे हा धपाटा सुटला जातो। तर ते तुम्हाला पुढे दाखवतेच। आता धपाटा आपण भाजून घेऊयात। त्याच्यासाठी गॅस चालू करून तवा ठेवलाय।
तव्यामध्ये आपल्याला सुरुवातीला तेल घालून घ्यायचं आहे आणि बघा रुमाल असा उचलायचा आहे आणि अशा प्रकारे बघा इथे मी कसा टाकलेला आहे. वरून आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे धपाटा हा खाली चिटकला जातो. आता जिथं होलं केली म्हणजेच की भोक तिथं आपल्याला तेल सोडायचं आहे थोडं थोडं म्हणजे धपाटा आपला छान असा भाजला जातो. गॅस फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर हा आपला धपाटा थोडासा कच्चा राहण्याची शक्यता असते. धपाट्याला लगेच डाग पडले जातील पण आतून मात्र कचकच असा लागेल. धपाटा दोन्ही बाजूने छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे चवीला तो आणखीन छान लागतो. दोन्हीकडं तेल लावायचं. तुम्हाला जर तेल लावल्याला आवडत नसेल धपाट्यात नाही लावलात तरी सुद्धा चालेल. वाव, बघू शकता धपाट्यांना आपला कलर किती मस्त आलेला आहे. दोन्ही बाजूनी छान असा लालसर कलर आलेला आहे आणि हे धपाटे की नाही आपले छान खरपूस भाजून झाले. आता आपण हे बाहेर काढूयात. एखाद्या जाळीवरती काढायचं. खरंच सांगायला गेलं तर तुम्हाला ह्या शेवग्याच्या शेंगाच्या पालाचं का नाही बरेच असे फायदे सांगितले, पण सहसा हा शेवग्याचा शेंगाचा पाला जो आहे तो आपल्या जेवणामध्ये येत नाहीत, मुलं खात नाहीत किंवा कुठेतरी याचा विसर पडत चाललेला आहे. पण ते आपल्या शरीरासाठी खूप असं फायदेशीर आहे. त्याच्यामुळे आपण कधी तर आपल्या सेवनामध्ये हा पाला घेतला पाहिजे. सकाळी नाश्त्यासाठी असू दे किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी असू दे. घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही जर धपाटे हे करायला घेतलात तरी सुद्धा सहजपणे होतात. याच्यामध्ये पूर्वतयारी तुम्हाला काहीच करायला लागत नाही किंवा याच्यामध्ये बिघडण्यासारखं सुद्धा काहीच नाही. तुम्ही सुद्धा हा शेवग्याच्या शेंगाचा पाला वापरून धपाटे करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा हे धपाटे किती चवदार झालेत. तुम्ही नेहमीच या पद्धतीत धपाटे करणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी. अतिशय पौष्टिक शेवग्याच्या पालाचे आज आपण धपाटे केले. ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सोप्पा आजचा नाश्ता आहे. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं बघा एक मोठं भांडं घेतलं. त्याच्यामध्ये 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. घेतलेली मसूर डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्यातनं धुवायची आहे, कारण डाळ ही खराब होऊ नये म्हणून पावडर मारलेली असते. त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. डाळ इथं स्वच्छ धुवून घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लासभर इतकं पाणी घालायचं आहे. आता आपल्याला फक्त हे 5 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर 10 मिनिटं भिजत ठेवलात तरी सुद्धा काहीच हरकत नाही. आता आपण डाळ तर भिजत ठेवली. डाळ भिजसपर्यंत आपण पटकन अशी एक चटणी करून घेऊयात. त्यासाठी इथं मिक्सरचं भांडं घेतलंय. 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी फुटाणे डाळ, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, 2 चमचे दही घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातले. आता मिक्सरला सुरुवातीला आपल्याला सुकच वाटून घ्यायचं आहे. मग तुम्हाला चटणी किती घट्ट आणि किती पातळ हवी तेवढं पाणी घालून मिक्सरला छान बारीकसर अशी चटणी वाटून घ्यायची. आता चटणी वाटलेली इथं वाटीमध्ये काढून घेतली. आता आपण ह्याला तडका देणार आहोत. तर इथं बघा तडक्या पॅनमध्ये अर्धी पळी इतकं छान तेल कडकडीत गरम करून घेतलंय. 1 चमच मोहरी, 1 चमच जिरे घातलेत, 1 हिरवी मिरची मधीतनं चिरलेली आहे ती हिरवी मिरची घातली. तुमच्याकडे जर लाल मिरची असेल ती घातलात तरी सुद्धा चालेल. काही कढीपत्त्याची पानं घातली आणि छान ही फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे. तर इथं बघा झटपटवाली ही इथं आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली. आपण जो नाश्ता केला का नाही त्याच्यासोबत खायला खूप छान अशी लागते. जिथं मी फुटाणे डाळ वापरली, फुटाणे डाळ जर तुमच्याकडे नसेल तिथं तुम्ही भाजलेले शेंगदाणे त्याच्यावरचे जर सालं काढून वापरलात तरी सुद्धा चालेल. खूप छान टेस्टी अशी आपली ही चटणी बनते. आता इथं झटपट होणारी खोबऱ्याची टेस्टी चटणी आपली तयार झाली. चटणी करूसपर्यंत का नाही आपली इथं डाळसुद्धा छान भिजलेली आहे. मसूरची डाळ भिजायला अजिबात वेळ लागत नाही. एक जवळजवळ 5 ते 6 मिनिटात छान डाळ भिजली गेलेली आहे. आता इथं बघा अगोदरच तुम्हाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकताना दाखवली होती, पण डाळ आपल्याला तशी घालायची नाही तर अशा प्रकारे घालायची आहे. म्हणजेच की डाळ आपल्याला भिजून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि छान बारीकसर होता होईल एवढी आपल्याला वाटून घ्यायची. तर भिजत घातलेली सगळी मसूरची डाळ ह्याच्यामध्ये घालून घेतली. 1 इंच आलं इतकं आपल्याला बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता मिक्सरला वाटलेली मसूरची डाळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून थोडंसं घातलं आणि नंतर आपल्याला वरून थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. आता एकूण किती पाणी लागलं हे तर तुम्हाला मी पुढे सांगतच आहे. आपण मसूरची डाळ ही 1 वाटी घेतली होती. आपल्याला पाण्याचं प्रमाण त्याच्या दुप्पट वापरायचं आहे. म्हणजेच की 2 वाटी इतकं पाणी याच्यामध्ये वापरलेलं आहे. त्यासाठीचं पीठ जरा पातळसर असंच हवं. बघू शकता पीठ किती पातळ आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि 1 अर्धा चमच इतके जिरे घातलेले आहेत आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून कांदा, बारीक चिरून हिरवी मिरची, कोथिंबीर घालू शकता. आता इथं बघा गॅस चालू करून इथं आपला डोशांचा तवा ठेवलाय आणि थोडंसंच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तवा आपला छान कडकडीत गरम झाला पाहिजे. तेव्हाच आपण केलेलं डोशाचं बॅटर पळीने आपल्याला अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे. तवा आपला गरम असेल तरच डोशांना आपल्या जाळी छान बनते आणि डोशाचं बॅटर सुद्धा पातळ असावं म्हणजे छान जाळीदार असा आपला डोसा होतो. वरून थोडंसं ब्रशनं तेल लावलेलं आहे. आता ह्याच्या कडा बघा सुटलेल्या आहेत.
मग आता डोसा तुम्हाला हवं तर दोन्ही बाजूनी तुम्ही शेकून घेऊ शकता, तर इथं तर मी एकाच बाजूने शेकून घेत आहे। रंग बघितलात का डोस्याला, किती सोनेरी छान असा आलेला आहे। आता तयार झालेला डोसा आता आपण खाली डाळीमध्ये कार्बोहायड्रेट आणि डायटरी फायबर असल्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते आणि पाचन सुद्धा चांगले राहते। सांगायला गेलं तर मसूर डाळीचे भरपूर असे फायदे आहेत, त्याच्यामुळे आपल्या जेवणामध्ये मसूर डाळीचा समावेश केला पाहिजे। आणि खरं सांगायला गेलं ना तर आपल्याला रोजचा ठरलेला प्रश्न म्हणजे नाश्त्यासाठी काय करायचं किंवा मुलांच्या सकाळी टिफिनला देण्यासाठी असो काय करायचं सुचत नाही। मग तुम्ही अशा वेळेस मसूर डाळीचे हे डोसे करू शकता। रोज नेहमीचा तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलेला असतो, मग वेगळं काहीतरी आणि मसूर डाळीचा आपण जेवणामध्ये समावेश सुद्धा केला पाहिजे। त्याच्यासाठी तुम्ही हे मसूर डाळीचे डोसे करू शकता। अगदी दिवसभर जरी ठेवला तर मऊ लुसलुशीत राहतात। आता इथे मी हातावर जेव्हा डोसे घेतले तुम्हाला समजलंच असेल हे किती मऊ लुसलुशीत अगदी हलके फुलके जाळीदार झालेले आहेत। तुम्ही ह्याला मसूर डाळीचे घावण म्हणू शकता किंवा मसूर डाळीचा डोसा सुद्धा म्हणू शकता। आता हा खायला म्हणायला गेलात तर बटाट भाजी किंवा खोबऱ्याची चटणी किंवा तुम्ही एखाद्या लोणच्यासोबत खाल्लात तरी सुद्धा खायला हा अप्रतिम लागतो। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही, केलं असेल तर ठीक आहे, नसेल तर पटकन सबस्क्राईब करा पुढील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी। न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हा तांदूळ न वापरता आपण डोसे करणार आहोत। तर आज आपण जे डोसे करणार आहोत ते तांदळाच्या पिठापासून डोसे करणार आहोत। त्यासाठी आपल्याला हवं तांदळाचं पीठ, तर इथं 1 कप तांदळाचं पीठ घेतलंय, पाऊण कप इतका बारीक रवा आणि अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे। रवा वापरला की नाही त्याच्यामुळे डोसा हा कुरकुरीत होतो आणि दही वापरल्यामुळे ना आपल्या डोश्याला जाळी छान पडते। आता तुम्ही डोशासाठी काय काय लागणार आहे ते तर पाहिलंच, आता डोशाचं आपण मिश्रण करूयात। त्यासाठी इथं मोठं मिक्सरचं जार घ्यायचं, त्याच्यामध्ये घेतलेलं हे तांदळाचं पीठ घालायचं, रवा घालायचा, आपण घेतलेलं दही घालणार आहोत। असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जर आपण हे बॅटर केलं तर छान स्मूथ असं आपलं हे बॅटर होतं। आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं 1 चमच साखर आणि 1 चमच बेसनचे पीठ। साखरेमुळे आपल्या डोश्याला चव सुद्धा छान येते आणि रंग सुद्धा खूप छान येतो। बेसन पिठाने सुद्धा रंग छान येतो आणि छान खमंग असे आपले हे डोसे होतात। त्याच्यामुळे 1 चमच इतकंच बेसनचं पीठ घालायचं आहे। याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं साधारण अर्धा चमच इतकं। नंतर आपल्याला घालायचं पाणी, तर पाणी आपण लागल तसं थोडं थोडं घालूयात। तर सुरुवातीला 1 कप इतकं पाणी घातलेलं आहे। एकूण तुम्हाला पुढे सांगणारच आहे आपल्याला पाणी किती लागलेलं आहे। तर आता इथे 1 कप पाणी घातल्यानंतर छान असं आपल्याला पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्यांचा एकजीव होईल, पाणी सगळीकडे छान असं मिक्स होईल। आता हे खूपच असं घट्ट आहे म्हणून आणखीन इथं 1 कप पाणी घेतलं आहे, पण संपूर्ण आपल्याला पाणी घालायचं नाही। त्याच्यातलं अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि अर्धा कप इतकं पाणी बाजूला ठेवलेलं आहे। पुन्हा आता आपण छान असं मिक्स करूया, म्हणजे ह्याच्या गुठळ्या गाठी होतात ना त्या अशा चमच्याने आपण फोडून घेणार आहोत। आता मिक्सर जारचं झाकण लावूयात आणि छान मिक्सरला हे फिरवून घेऊयात, म्हणजे का नाही आपलं डोशाचं छान स्मूथ असं बॅटर होईल। तर बघू शकता इथे छान असं हे बॅटर आपलं स्मूथ झालंय। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। असं मिक्सरला बॅटर केल्यामुळे का नाही जास्त आपल्याला झंझट करायला लागत नाही आणि पसारा सुद्धा होत नाही आणि जास्तीचं फेटावं सुद्धा लागत नाही। सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं मिक्सरला फिरून घेतल्यामुळे ना हे आपलं बॅटर सुद्धा मस्त स्मूथ असं होतं। आता फक्त आपल्याला एखादा मिनिटभर हे बॅटर असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपले होणारे डोसे ना छान जाळीदार असे होतात। आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि 1 10 मिनिटं बाजूला ठेवूयात। आता याच्यावरती झाकण ठेवूयात। बघू शकता बॅटर एकदम मस्त स्मूथ ह्या पद्धतीने झालेलं आहे। हे बॅटर थोडंसं असं मला घट्ट वाटतंय म्हणून आणखीन थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता आपण पुन्हा छान असे मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्हाला इथे सांगते एकूण किती पाणी लागलेलं आहे। तर तांदळाचं पीठ 1 कप होतं, पाऊण कप रवा होता, त्याच्यासाठी पावणे 2 कप इतकं पाणी लागलेलं आहे। तुम्हाला कमी अधिक पाणी लागू शकतं, थोडं थोडं पाणी वापरा। आता बघू शकता इथे छान असलं आपलं हे डोशासाठी बॅटर झालेलं आहे। डोसे करण्यासाठी आपल्याला तवा बघा नॉनस्टिकचा हवा आणि जाड बुडाचा तवा हवा, तरच आपले डोसे छान असे उठतात। आपण जरा सुद्धा तेलाचा वापर करणार नाही आहोत। तर बघा पाण्याचा शिंतोडा दिला, टिश्यू पेपरने छान असा तवा पुसून घेतलेला आहे आणि मग केलेलं बॅटर ह्याच्यावरती घालायचं आणि एकाच दिशेने गोल गरगरीत डोसा आपल्याला घालून घ्यायचा आहे। बघा आपल्याला एकाच दिशेने हात सलग असा फिरवत राहायचा आहे, म्हणजे छान असा डोसा होतो। सुरुवातीला गॅस हा मध्यम ठेवलेला आहे आणि नंतर आपल्याला बारीक करायचा आहे, म्हणजे डोसा हा आपला कुरकुरीत होतो। बघू शकता डोसा सहजपणे निघतोय आणि डोशाला रंग सुद्धा खरंच खूप छान असा आलेला आहे। मस्त असा आपला डोसा झालेला आहे। किती सोपे आहे तो डोसे करायला। काही महिला बघा जॉबवर जाणारे असतात, मग त्यांच्याकडे डाळ तांदूळ भिजत घालायला वेळ नसतो किंवा सकाळी नाश्त्याला काय बनवू असं आपल्याला सुद्धा समजत नाही। मग हे डाळ तांदूळ भिजत घालायला बरीच प्रोसेस असते। मग ह्याच्याऐवजी जर घरामध्ये तांदळाचं पीठ आपलं तयार असेल, त्याच्यापासून तुम्ही हे कुरकुरीत क्रिस्पी अगदी 10 मिनिटात डोसे करू शकता। तर इथं बघा डोसे तुम्हाला करून तर दाखवले।
आणि ह्याच्यामध्ये आपण कुठेही सोडा किंवा इनो याचा वापर केलेला नाही. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. आणि बघू शकता डोस्यांना जाळी बघा, मी दोन्ही साईडनं तुम्हाला डोसा दाखवते. छान जाळीदार असा झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की या तांदळाच्या पिठाचे झटपट असे हे डोसे करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचे डोसे कसे झालेत. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण रव्याचे आणि बटाट्याचे मेंदूवडे करत असल्यामुळे आपल्याला हवा 1 वाटी रवा आणि 2 कच्ची बटाटी हवी. आता आपण घेतलेला रवा जो आहे का नाही तो बाजूला ठेवूयात आणि जे आपण बटाटी घेतली होती 2 त्याच्यावरची सालं काढून घेणार आहोत आणि हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. आता दोन्ही बटाट्याच्या वरचे जे साल आहेत का नाही ते काढून झाले. आता बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इथे एक ताट घेतलं, खिसणी घेतले आणि बटाटा बघा असा उभा पकडून आपल्याला खिसून घ्यायचा आहे. म्हणजे जे ज्याचा खिस आहे का नाही तो लांबट असा होतो म्हणून. दोन्ही बटाटे आता इथं आपले खिसून झालेत. बटाटे खिसत असताना पटापट खिसून घ्यायचे. कुठेच मध्ये आपल्याला बटाटा सोडून जायचा नाही, नाहीतर काय होतं माहिती आहे का, बटाटा हा लाल होतो. बटाट्याचा खिस बघू शकता इथं बटाट्याचा पांढरा शुभ्र खिस झालेला आहे. आता आपण जर असा थोडा वेळ जरी ठेवलात तर तो लाल होतो. मग पटकन आपल्याला हा पाण्यामध्ये घालायचा आहे आणि जवळजवळ 3 ते 4 वेळा हा बटाटा स्वच्छ पाण्यातनं धुवून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये जो स्टार असतो का नाही तो पूर्णपणे आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. बटाट्याचा खिस जर स्वच्छ धुतला नाही, त्याच्यामध्ये स्टारचं प्रमाण राहिलं तर आपले होणारे मेंदू वडे का नाही नरम होतील. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. 3 ते 4 पाण्यातनं हा बटाट्याचा खिस धुतलेला आहे. अगोदर बघा फेसाळलेला दिसत होतं, तर आता बघा पांढरा शुभ्र आपला हा खिस दिसत आहे आणि पाणी सुद्धा ह्याच्यावरचं पांढरा शुभ्र असं आहे. आता आपण लगेचच गॅसकडे वळूया. गॅस चालू करून कढई ठेवली आणि फक्त आपल्याला अर्धी पळी इतकंच तेल घालायचं आहे. ह्याच्यापेक्षा तेल जास्त घालायची गरज नाही. तेल सगळीकडे पसरून घेऊयात. मग आपल्याला घालायचं याच्यामध्ये अर्धा चमच इतके जिरे, पुन्हा काही कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेले आहेत तर कढीपत्त्याची पानं घातली. एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेतली आणि आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे छान असं परतून झालं की आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथं 2 वाट्या मी पाणी घालत आहे, कारण आपण 1 वाटी रवा वापरणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला 2 वाटी इतकं पाणी वापरायचं आहे. रव्याच्या दुप्पट आपल्याला पाण्याचं प्रमाण करायचं आहे. इथं बघा ह्या वाटीनं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही घरातली कुठलीही वाटी, पेला, कप काही घेऊ शकता. आता वरून घालायची आपल्याला काळी मिरी पावडर 1 पाव चमच इतकी आणि चवीप्रमाणे मीठ 1 अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं बटाट्याचा खिस. पाण्यातनं दाबून पिळून हा खिस आपल्याला घ्यायचा आहे आणि मग आपल्याला कढईमधल्या पाण्यामध्ये सोडायचा आहे. आता सगळा खिस सोडल्यानंतर सगळीकडे जरा आता आपण हा मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला फक्त 1 उकळी येऊपर्यंतच हा बटाट्याचा खिस शिजून घ्यायचा आहे. ह्याच्या पुढे आपल्याला जास्त शिजवायचं नाही, नाहीतर बटाटा हा खूप शिजला जातो, लगदा होतो. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. मग आपण घेतलेला जो 1 वाटी रवा होता तो रवा घालून घ्यायचा आहे आणि फटाफट आपल्याला मिक्स करायचं आहे. रवा घातल्यानंतर गॅस आपल्याला लगेच कमी करायचा आहे, कारण रवा लगेच पाणी शोषून घेतो. त्याच्यामुळे बारीक गॅस करूनच आपल्याला हे मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये गुठळ्या गाठी होतात, त्याच्यामुळे आपल्याला छान असं फटाफट हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा छान असं मिक्स झालं आहे, ह्यांचा गोळा झालेला आहे. मग आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि फक्त 3 ते 4 मिनिटं एक वाफ काढून घेणार आहोत. गॅस मात्र स्लो ठेवायचा, नाहीतर खाली हे चिटकून बसेल. एक 3 ते 4 मिनिटानंतर बघा आपल्याला पुन्हा ते मिक्स करायचं आहे, म्हणजे खाली हे चिटकून बसायला नको म्हणून. तर बघू शकता इथे पूर्णपणे आपला रवा छान शिजलेला आहे, फुललेला आहे रवा, खूप सारा असा चिकट झालाय. आता आपण गॅस बंद करणार आहोत. आता हे मळण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे, जरा मोठंच घ्यायचं म्हणजे मळायला आपल्याला बरं पडतं. आता गरम गरम आहे तोपर्यंत आपण ताटामध्ये काढून घेऊया. आता खूप सारं हे गरम आहे, त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला थोडंसं हे असं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे ते लवकरच थंड होईल. खूप गरम आहे म्हणून आपल्याला लगेच हाताने हे मळायला घ्यायचं नाही. आता आपल्याला थोडंसं हे थंड करून घेऊयात, 1-2 मिनिटं इतकंच. ह्याच्यापेक्षा जास्त थंड करून घ्यायचं नाही, नाहीतर हे कडक होईल. आता बघा थोडंसं आपण ह्याला तेल लावून घेणार आहोत. तर इथं मी हाताला तेल लावून घेतलं आणि मग ह्याला तेल लावून घेतलं. मग आता आपल्याला घ्यायचं आहे घरामधील पेला आणि त्याने अशा प्रकारे घसकटून घ्यायचं आहे. म्हणजे का नाही छान याच्या गुठळ्या गाठी जर राहिल्या असेल त्या इथं मोडल्या तर जातीलच आणि पीठसुद्धा आपलं छान मळून होईल. आता जरी पेल्याने तुम्हाला मी लगेच घसकटलेलं दिसत असेल, व्हिडिओ आपला मोठा होईल म्हणून इथं थोडक्यात दाखवलेला आहे. जेवढा आपण पेल्याने घसकटू का नाही तेवढा छान असा गोळा होतो. 1-2 मिनिटं आपल्याला पेल्याने छान प्रकारे घसकटून घ्यायचं आहे. बटाटा वापरल्यामुळे का नाही हा होणारा नाश्ता एकदम कुरकुरीत टेस्टी होतो. बटाट्याचा कुठलाही पदार्थ अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. आता इथं बघा पीठ हे बरंच आपल्या हाताला चिटकतं, म्हणून काय करायचं आहे आपल्याला हात धुवून घ्यायचा आहे. ह्या पिठावरती थोडंसं तेल पसरवायचं आहे आणि मग आता आपल्याला हे पुन्हा मळून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या गोळ्याला ना छान अशी बाइंडिंग येते. हे मिश्रण आपल्या हाताला जास्तीचं चिटकलं जात नाही, म्हणून आता आपल्याला असं करायचं आहे. बघा हा गोळा छान असा मळून झाला आहे. आता ह्याचे आपण वडे करणार आहोत. तर वडे करण्यासाठी बघा एक छोटासा गोळा घ्यायचा, हातावरती थोडंसं मळून हे मऊसूत करायचं आणि बघा जसं आपण वडा करतो का नाही अगदी तसंच करायचं आहे आणि मध्ये ते आपल्याला अशा प्रकारे छिद्र करून घ्यायचं आहे. बोट आपल्याला अशा प्रकारे घालायचं आहे, पुढून पण आणि पाठीमागून पण, म्हणजे छान असं छिद्र पडलं जातं. बघा इथं आपला पहिला वडा तयार झाला आणि बाकीचे जे वडे आहेत ना ते सुद्धा ह्या पद्धतीने करून घेत आहे. तुमच्या हाताला जर चिटकतंय असं वाटलं तर थोडासा तेलाचा हात तुम्ही घेऊ शकता. जास्तीचं तेलसुद्धा आपल्याला वापरायचं नाही.
आता 1 वाटी रव्यापासून बघा इथं आपले इतके वडे झालेले आहेत, साधारण 9 इतके वडे झालेत. आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवली. तळण्या इतपत आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल आपलं हलकंच गरम झालं पाहिजे, जास्त कडकडीत गरम नको हवं आहे. एक छोटासा गोळा टाकून बघायचा, तो उशिरा वरती आला की हे तेल आपलं बरोबर गरम झालं आहे असं समजायचं. मग एक एक करून ह्याच्यामध्ये वडे सोडून द्यायचे आणि छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. एक बाजू तेलामध्ये छान सेट झाली की आपल्याला दुसरी बाजू छान अशी तीसुद्धा तळून घ्यायची. सुरुवातीला गॅस हा मध्यम ठेवायचा आणि नंतर मात्र आपल्याला गॅस हा एकदम बारीक करायचा आणि मग आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. ह्या वड्यांना असं छान सोनेरी लालसर कलर येऊपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान क्रिस्पी कुरकुरीत होतात. बघा आता आपले वडे छान तळले आहेत, कलरसुद्धा मस्त आलेला आहे. आता आपण हे वडे तेलाबाहेर काढूया. आता बाकीचे जे वडे आहेत का नाही ते सुद्धा सोडणार आहे. आता बाकीचे आपले राहिलेत इथं 5, तर एका वेळेस सगळे मी सोडत आहे. आपले सगळे इथं वडे हे तळून झालेले आहेत. बघा आवाज ऐकलात का तुम्ही, एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे हे वडे आपले तयार झालेले आहे. मेंदू वडे करायचे म्हटलं की बरीच अशी झंझट असते बघा. डाळ भिजत घाला, मिक्सरला वाटा, तेवढा टाईम कोणाजवळ असतो. पण जर तुम्ही हे रव्याचे आणि बटाट्याचे जर मेंदू वडे केलात, अगदी घरामध्ये सगळ्यांना आवडतात, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि तुम्ही तर आवाज ऐकलेलाच आहे. आता आवाज ऐकला तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते ह्या आतमधून सुद्धा कसे झालेले आहेत. बघा एकदम हलके फुलके आणि आतून जाळीदार हे असे आपले मेंदू वडे होतात. खरंच खायला म्हणाला तर खूप चविष्ट असे लागतात. नक्की तुम्ही सुद्धा करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा हे तुमचे वडे कसे झाले. आता मेंदू वडे म्हणलं तर खोबऱ्याची चटणी ही आलीच, पण मी बऱ्याच वेळा खोबऱ्याच्या चटणीचा व्हिडिओ अपलोड केलाय, तो आपल्या चॅनलवरती असेल. असल्या भारी रेसिपीला 1 लाईक बनतो, ठोका बघू 1 लाईक. चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथं आपण एक भांडं घेऊया. तर इथं बघा 1 कप हे बेसनचं पीठ घेतलंय. बेसनचं पीठ हे घरी केलेलं असल्यामुळे इथं मी चाळून घेतलेलं नाही. तुम्ही जर विकतचं बेसन पीठ वापरत असाल तर चाळून घ्या. 1 कप बेसनचं पीठ, अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे. रवा जर तुमच्याकडे मोठा असेल तर तो एकदा मिक्सरला फिरून घ्या आणि नंतर वापरा. आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालत आहे. तुम्ही अगदी तसंच पाहिलात ना, तर हो, पाणी आपण नंतर घालणार आहोत. अगोदर आपल्याला अर्धा कप इतकं दही घालायचं आहे. आता आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये पाणी. तर पाणी बघा 1 कप इतकं घेतलेलं आहे. आपल्याला संपूर्ण हे पाणी लागणार आहे, पण आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही. तर आता सुरुवातीला अर्धच पाणी घातलंय आणि अर्ध पाणी बाजूला ठेवलंय. आता जे बाजूला पाणी ठेवलेलं होतं ते संपूर्ण घालायचं आहे आणि आता पूर्ण आपल्याला हे मिक्सीच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेच ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी राहता कामा नाही. छान स्मूथ असं आपलं हे बॅटर झालं पाहिजे. तुम्ही हे मिश्रण एकदा मिक्सरला फिरून घेतलात तरी सुद्धा चालेल. तर इथं बघू शकता छान असं मी फेटून घेतलंय. अगदी स्मूथ असं आपलं हे बॅटर झालंय. कुठेच ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी राहिल्या नाहीत. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं असंच ठेवूयात, म्हणजे याच्यामध्ये रवा घातला का नाही तो फुलेल. आता चला गॅसकडे वळूयात. तर गॅस चालू करून एक कढई ठेवले. आता कढईमध्ये आपल्याला साधारण 1 ग्लासभर इतकं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक लिंबाची फोड टाकूया, म्हणजे खाली कढई आपली खराब होणार नाही. झाकण ठेवूयात आणि पाण्याला उकळी येऊ देऊयात. आता इथं बघा एक 5 मिनिटं झालेली आहेत. आपलं जे बॅटर आहे ना ते छान भिजलेलं आहे. अगोदर बघा किती पातळसं बॅटर दिसत होतं, आता थोडंसं घट्ट दिसत असेल तुम्हाला, कारण आपला इथे रवा फुललेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे बघा, ती म्हणजे साखर. तर साखर इथं जवळजवळ 2.5 चमचे इतकी घातलेले आहेत. आता सगळं साहित्य आहे का नाही इथं तुम्हाला मी चमच्याने मोजून दाखवत आहे, म्हणजे तुमचा नाश्ता अजिबात चुकायला नको. पोहे खायचा चमचा तर सगळ्यांच्या घरी असतोच. आता इथं बघा आपल्याला घालायचा लिंबाचा रस. तर 2 चमचे इतका लिंबाचा रस घातलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं तेल. तर आपण जे घरामध्ये खातो तर तेच तेल घेतलेलं आहे. तेल इथं बघा 3 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. आता जिथं मी लिंबाचा रस वापरला तिथं तुम्ही लिंबू सत्व म्हणजेच की सेंट्रिक ॲसिड जर तुमच्याकडे असेल तर ते 1/2 चमचा इतकंच घाला, ह्याच्यापेक्षा जास्त घालू नका, कारण लिंबू सत्व हे खूप आंबट असतं म्हणून. आता इथं मी तर लिंबू सत्व वापरलेलं नाही, कारण ह्याच्या अगोदर लिंबू सत्व वापरून नाश्ता केलेला होता. तर त्याच्यावर सगळ्यांचं म्हणणं होतं लिंबू सत्व नसेल तर काय करावं, त्याच्यामुळे इथं मी लिंबाचा आज रस वापरून हा नाश्ता करणार आहे. आता बघा सगळे जिन्नस छान असे आपले मिक्स करून झालेत. आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, साधारण 1/2 चमचला थोडंसं जास्त. नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे हळद. हळदीचं प्रमाण आपल्याला कमीच करायचं आहे, नाहीतर होणारा नाश्ता बिघडतो. तुम्हाला पुढे सांगेलच काय होतंय. आता बघा हे सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा बॅटर किती स्मूथ झालं आहे, ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी अजिबात राहिलेल्या नाहीत. त्याच्यामुळे हे फेटून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं घालायचं आहे, ते म्हणजे बघा 1 चमच इतका खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि 1 चमचला थोडासा जास्त इतका बेकिंग पावडर घालायचा आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी घालूया आणि छान असं आपण हे फेटून घेणार आहोत. तुम्ही ह्याच्याऐवजी इनो वापरला तरीसुद्धा चालेल. आता बघा छान असं चमच्याने मिक्स होत नव्हतं, म्हणून इथं मी मिक्सीच्या मदतीने छान असं फेटून घेत आहे. आता बॅटर बघा किती आपलं हलकं फुलकं छान जाळीदार असं झालेलं आहे आणि आपलं हे बॅटरसुद्धा थोडंसं फुलून वर आलेलं आहे. आता बघा हे तर आपलं हे नाश्त्यासाठी बॅटर तर तयार झालं. अगदी परफेक्ट असं हे बॅटर झालेलं आहे. ह्याच्यामध्ये कमी किंवा अधिक काहीच करायचं नाही, सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला वापरायचं आहे. आता बघा गॅसवर आपण जी कढई ठेवली होती त्याच्यातलं पाणी छान अशी उकळी आलेली आहे.
आता इथं सगळ्यांच्या घरामध्ये असते ती म्हणजे चाळण, त्याच्यावरती मी बटर पेपर ठेवला, म्हणजेच की आपलं बॅटर खाली गळणार नाही. आणि आता आपण तयार केलेलं बॅटर पटकन घालून घ्यायचं आहे. आपण बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घातल्यानंतर ना बॅटर लगेच आपल्याला शिजत ठेवायचं आहे. जरी तुम्ही वेळ केला तर आपला होणारा नाश्ता हा छान फुलणार नाही, तो बसला जाईल. आता बघा बॅटर घातलं आणि याच्यावरती झाकण ठेवलं. असा मध्यम ठेवला होता आणि 10 मिनिटं नंतर आपण चेक करत आहोत. तर इथं बघा टूथपेस्ट घालून चेक केलं तर थोडंसं टूथपेस्टला बॅटर लागत आहे, म्हणून झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं पुन्हा शिजवून घेतलं आणि पुन्हा टूथपेस्ट घालून चेक केलं की आपलं हे शिजलंय का. तर आता हे छान असं शिजलेलं होतं, टूथपेस्ट आपली क्लीन आलेली आहे. आता आपण हे कढईच्या बाहेर काढून घेणार आहोत. आता इथं बघा जिथं मी चाळण वापरली तिथं तुम्ही एखाद्या ताटाचा वापर केला तरी चालेल किंवा केक टीन, तुमच्याकडे चौकोनी गोलाकार डबा असेल तो वापरला तरी चालेल. बघा बॅटरला बोट लावून बघायचं तर इथं आपल्या हाताला चिटकत नाही, म्हणजे छान शिजले असं समजायचं. आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, तेव्हाच का नाही हे छान असं बाहेर निघेल. आता तुम्हाला इथं थोडक्यात समजलंच असेल आपण नेमका नाश्ता कुठला बनवतोय. तर आता आपण इथं तडका सुद्धा बनवूया. तर तडक्यासाठी बघा गॅस चालू करून तेल घातलं, तेलामध्ये अर्धी चमच मोहरी घातली, मोहरी छान फुलली की याच्यामध्ये कढीपत्त्याची काही पानं घातली आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्या. नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे तीळ, तर अर्धा चमच इतकी तीळ घातले आणि छान असे हे तडतडू दिले. तडतडल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, नाहीतर फोडणी आपली करपली जाईल. तर इथं बघा अर्धा कप इतकं पूर्णपणे पाणी घातलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे साखर, तर पोहे खायचा जो चमचा असतो का नाही ते 2 चमचे इतकी साखर घातले, थोडंसं मीठ घातलेलं आहे साधारण पाव चमच इतकं आणि छान असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत. छान ह्याला खळखळून एक उकळी येऊ द्यायचे. बघा आपल्या फोडणीला उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. आता ही तयार केलेली फोडणी ना आपल्याला थंड करून घ्यायची आहे. तोपर्यंत बघा इथं आपला हा जो नाश्ता आहे तो तयार झालेला आहे. आता तुम्हाला समजलंच असेल आपण नेमकं काय करतोय. तर आज आपण रवा बेसनचा ढोकळा करणार आहोत. तर इथं आपण ह्याच्या कडा सोडून घेणार आहोत. इथं माझी चाळण ही व्यवस्थित नसली ठेवल्यामुळे ना एकीकडे बॅटर आपलं जास्त आणि एकीकडे कमी झालेलं आहे. पण काहीच हरकत नाही, होणारा नाश्ता आपला अजिबात बिघडत नाही. बघू शकता तुम्ही जाळी बघितलात का आणि मऊ लुसलुशीत बघितला का हा ढोकळा किती झालेला आहे. खाली जो आपण बटर पेपर घातला होता का नाही तो काढून घेणार आहोत. आता ह्याचे आपण पीसेस करून घेणार आहोत. तर इथं तुम्ही आज हे प्रमाण वापरून नक्की ह्या पद्धतीने ढोकळा करून घ्या. हळद तुम्हाला जरा सुद्धा जास्त घालायची नाही, नाहीतरी ह्याच्यावरती थर जो असतो का नाही तो लाल रंगाचा येऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला चुटकीभर इतकीच हळद घालायची. आता इथं ढोकळा तुम्हाला आतून दाखवत आहे, बघू शकता किती जाळीदार झालेला आहे. मस्त अगदी मऊ लुसलुशीत असा हा आपला ढोकळा झालेला आहे. आता आपण तयार केलेली जी फोडणी होती का नाही ती थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती घालून घ्यायची आहे. बऱ्याच जणांना पाहिजे तसा ढोकळा बनत नाही, म्हणजेच की तो जाळीदार होत नाही, तो खाली बसला जातो, शिवाय ह्याच्यावरती लाल रंगाचा थर येतो, अशी बरीच जणांची समस्या असते. इथं आता सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा गाड्यावर मिळतो का नाही अगदी तसाच ढोकळा घरच्या घरी मनात येईल तेव्हा अगदी 10 मिनिटात तयार करू शकता. बघा फोडणी घातल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि इथं खाण्यासाठी आपला हा रवा बेसन ढोकळा तयार झालेला आहे. आता ढोकळा इथे बघूनच तुम्हाला समजत असेल मी काही वेगळं सांगायला नको. अगदी मस्त स्पॉन्जी असा ढोकळा झालेला आहे, कुठेही बसलेला नाही किंवा ह्याच्यावरती लाल रंगाचा थर आलेला नाही. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचा रवा बेसन ढोकळा कसा झालाय. मग कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं आपल्याला चपातीचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी परात घेतले, एक चाळण घेतले आणि 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आपल्याला नेहमी चाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, साधारण अर्धा चमच इतकं, आणि याच्यामध्ये आपल्याला तेल सुद्धा घालायचं आहे. साधारण 1-2 चमचे इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर पिठाला लागेल, त्यामुळे असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं आपण पीठ मळून घेणार आहोत. पण जर तुमच्याकडे चपातीचं ऑलरेडी अगोदरच पीठ मळलेलं असेल तर तुम्हाला इथे मळून घेण्याची काहीच गरज नाही. आता माझ्याकडे अगोदरचं कणिक मळलेलं नव्हतं, म्हणून इथं मी कणिक मळून घेतलेले. बघू शकता कणिक आपल्याला सैलसर मळायची नाही, थोडीशी घट्टसर अशीच मळायची आहे. आता कणिक मळून झाली, आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. झाकण ठेवून आपण ही भिजण्यासाठी एक 10 मिनिटं बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपण काही भाज्या चिरून घेऊयात. तर इथं भाज्यांमध्ये बघा मी एक कांदा घेतलाय, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, एक सिमला मिरची आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे. आता हे आपल्याला बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे. तुम्ही चॉपरमध्ये बारीक करून घेतलात तरी सुद्धा चालेल. इथं मी चाकूने तरी सगळे बारीक बारीक करून घेतले. आजची रेसिपी आपण 4 अंड्यापासून बनवणार आहोत का नाही, म्हणून आपल्याला हवी तिथे 4 अंडी. तर 4ही अंडी आपण एका बाउलमध्ये फोडून घेणार आहोत. कणिक हे अगोदरच मळलेले असेल तर सकाळी घाई गडबडीच्या वेळेस हा नाश्ता पटकन होतो, म्हणजे अंडी उकडत वगैरे बसायला लागत नाही. फक्त आपल्याला अंडी फोडून एक मिश्रण तयार करायचं आहे. आता बघा 4ही अंडी फोडलेली आहेत, त्याच्यामध्ये आपण चिरलेल्या भाज्या घालणार आहोत. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेले सिमला मिरची आणि कोथिंबीर. तुम्हाला जर सिमला मिरची नसेल आवडत, नाही घातलात तरी सुद्धा चालेल. आता याच्यात घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, साधारण अर्धा चमच इतकं, मिरी पावडर पाव चमच इतके, आमचूर पावडर पाव चमच इतकी,
घरातला गरम मसाला पाव चमच, थोडीशी हळद आणि थोडीशी मी तर चिली फ्लेक्स टाकत आहे. तुम्ही जर लहान मुलांसाठी हा नाश्ता करत असाल तर याच्यामध्ये चिली फ्लेक्स नाही टाकलात तरी सुद्धा चालेल. आता आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही जितकं छान असं हे फेटाल तितकं त्याचा होणारा पदार्थ छान असा फुलला जातो. त्याच्यामुळे छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. या अंड्याच्या मिश्रणामध्ये ना तुम्हाला कुठली आणखीन भाजी आवडत असेल ती घातला तरी सुद्धा चालेल. आता हे मिश्रण बघा चांगलं फेस येऊसपर्यंत फेटून घेतलेलं आहे. आता हे आपलं अंड्याचं मिश्रण तयार झालं, आपण बाजूला ठेवूया. आता आपण एक पोळीपाट घेणार आहोत. तर बघा आपलं पीठ सुद्धा छान असं भिजलेलं आहे. पीठ आपलं छान भिजलं का आपला होणारा नाश्ता छान असा खुसखुशीत होतो. तर मळलेल्या पिठामधला आपण एक गोळा काढून घेणार आहोत. तुमचं जर पीठ चपातीसाठी मळलेलं असेल त्यातला एखादा गोळा घेतलात तुम्ही तरी सुद्धा चालेल. हा नाश्ता बनवायला अजिबात वेळ लागणार नाही. मग मध्ये भुरभुरून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याची मोठी चपाती करून घ्यायची आहे. म्हणजे आता इथं आपल्याला घडी वगैरे घालत बसायची नाही. तर आता आपण जसा लच्छा पराठा करतो का नाही तसं आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यामुळे इथं मोठी चपाती लाटून घेतली. आता याच्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे. तेल सगळीकडे असं लागलं पाहिजे, म्हणजे काठोकाठ तेल लागलं पाहिजे. तेल जिथे कमी वाटतं तिथे आणखीन थोडंसं तेल सोडून आपल्याला पुन्हा सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. नंतर याच्यावरती सुकं पीठ भुरभुरायचं आहे आणि नंतर बघा अशा प्रकारे आपल्याला घडी घालायची. म्हणजे आपण लहानपणी बघा कागदाचा फॅन करायचो, अगदी तशा प्रकारे ह्याची घडी घालायची. इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं केल्यामुळे का नाही आपला लच्छेदार हा पराठा होतो. तर इथं बघा एकावर एक असे दुमडे घातले आणि नंतर त्याचा रोल करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जरा दाबायचं म्हणजे हा रोल निघणार नाही. तर इथं बघा जसा असा गोळा करतो असा ह्याचा गोळा झाला पाहिजे, म्हणजे याची आपल्याला चपाती लाटता आली पाहिजे. आता याच्यावरती आपण थोडंसं सुकं पीठ भुरभुरूया आणि ह्याची चपाती लाटून घेणार आहोत. अलगद हाताने लाटायचे म्हणजेच की ह्याचे पदर सुटले पाहिजेत. जास्त जोरात जर लाटलात तर ह्याचे पदर सुटणार नाहीत. आपल्याला ह्याची घडी वगैरे घालून घ्यायची नाही, डायरेक्ट हाय अशीच चपाती लाटून घ्यायची आहे. आता इथं बघा चपाती आपली ही सुद्धा लाटून झाली. आता चला गॅसकडे वळूयात. आपल्याला नेमकं पुढे काय करायचं ते पाहूया. आता इथं गॅस चालू करून तवा ठेवलाय. तुम्ही जो कुठला चपाती करण्यासाठी तवा वापरतात तो तवा वापरू शकता. आता इथं आपला तवा तापला की ह्याच्यावरती बटर घालायचं आहे. इथं मी बटरचा वापर करते. तुम्ही तेलाचा, तुपाचा, कशाचाही वापर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आपण जे बटर घातलं ते तव्याला सगळीकडे पसरून घ्यायचं. आता बघा जो आपण लच्छा पराठा केला की नाही तो इथं सुरुवातीला घातलेला आहे. बघा एक बाजू चांगली भाजली की आपल्याला ह्याची बाजू चेंज करून घ्यायची आहे. आता वरती सुद्धा आपल्याला ह्याच्या बटर लावून घ्यायचं आहे. बटर सगळीकडे लागलं पाहिजे असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता एक पुन्हा ही दुसरी बाजू भाजून झाली. आता पुन्हा आपण पलटी करणार आहोत. बघा ह्याचे लच्छे इथं तुम्हाला कसे दिसायला लागलेत. आता पुन्हा आपण ह्याच्यावरती बटर घालूयात आणि सगळीकडे पसरून घेणार आहोत. आता आपल्याला काय करायचं बघा, जे आपण मिश्रण केलं होतं का नाही ते आपल्याला ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे. पण बघा एक बाजू थोडीशी कच्ची ठेवायची, ती बाजू खाली ठेवायची आणि जी बाजू आपली चांगली भाजली ती आपल्याला वरती घ्यायची आणि त्याच्यावरती आपण केलेलं हे अंड्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तवा जरा खोलगटच पाहिजे, म्हणजे हे मिश्रण असं सगळीकडे पसरणार नाही. बघू शकता इथे मध्यभागी आपलं कसं मिश्रण झालंय. बघा इथे सगळीकडे मिश्रण पसरून झालं की आपल्याला हे पलटी करून घ्यायचं ह्या पद्धतीने. आता बघू शकता खाली बाजू छान अशी भाजलेली आहे, खरपूस अशी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल. गॅस मध्यम ठेवून जे आपण अंड्याचं मिश्रण घातलं का नाही ती सुद्धा बाजू आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची. बघू शकता छान कलर येऊसपर्यंत ही सुद्धा बाजू भाजून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपण अशी दुमड घालून घेणार आहोत. आता बघा लच्छा पराठ्याचे ह्याचे लेयर्स कसे सुटलेत. दोन्ही बाजू आपल्याला छान अशाच भाजून घ्यायच्या आहेत. आता मस्त गुबगुबीत इथं आपला हा अंड्याचा पराठा तयार झालेला आहे. काय बनवायचं तुम्हाला सुद्धा जर सुचत नसेल तर संडेचा तर प्रश्नच मिटला असं म्हणायला हरकत नाही बरं का. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे लच्छे पराठे आवडतात. तुम्ही एखाद्या सॉससोबत खावा, चटणीसोबत खावा किंवा मुलांना असं जरी गुंडाळी करून दिलात ना तरी सुद्धा ते आवडीने खातात. आणि इथं आपला पराठा सुद्धा बघा किती गुबगुबीत लच्छेदार खुसखुशीत असा झालेला आहे. मग आवडला का नाही व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक ठोका बघू. आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.